मित्रांनो, लॉ सीट देणाऱ्या विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये एन्शियंट हिस्ट्री म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास या टॉपिकमधून MCQ विचारले जातात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व MCQ डिस्कस करणार आहोत. हा या व्हिडिओचा पार्ट 1 असणार आहे आणि पुढच्या पार्टमध्ये आपण याच टॉपिकमधून अजून महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत. तर 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू आहे. या बॅचमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स दिले जातात. सो लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून तुमची रिव्हिजन घेतली जाते. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक MCQ आणि सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला इथे दिल्या जातात. जे विद्यार्थी 5 इयर सीट देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी असणारा 45 दिवसांचा क्रॅश कोर्स 23 मार्च पासून सुरू करण्यात आलेला आहे. 45 दिवसामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून तुमची रिव्हिजन घेतली जाईल. तसेच नोट्स, मॉक टेस्ट आणि MCQचा सेट सुद्धा तुम्हाला इथे दिला जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. व्हॉट इज द डिफाइनिंग फीचर ऑफ द प्री हिस्टोरिक पीरियड? प्रागैतिहासिक काळाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर प्रागैतिहासिक काळ हा लेखनाच्या शोधापूर्वीचा काळ होता. म्हणून लिखित नोंदीचा अभाव, ऑप्शन सी ॲब्सन्स ऑफ अ रिटन रेकॉर्ड, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच टाइप ऑफ एव्हिडन्स इज प्रायमरली युज्ड टू स्टडी प्री हिस्टोरिक लाईफ? प्रागैतिहासिक जीवनाचा अभ्यास करण्यासाठी मुख्यतः कोणत्या प्रकारच्या पुराव्यांचा वापर केला जातो? तर प्रागैतिहासिक जीवनाचा अभ्यास करण्यासाठी मुख्यतः पुरातत्वीय अवशेष म्हणजेच आर्किओलॉजिकल रिमेन्सचा अभ्यास केला जातो, कारण त्या काळात वापरलेले साधने व हाडे यासारखे पुरावे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ऑप्शन ए आर्किओलॉजिकल रिमेन्स, पुरातत्वीय अवशेष, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वाय इज द प्री हिस्टोरिक एरा कॉल्ड द स्टोन एज? प्रागैतिहासिक काळाला पाषाण युग किंवा अश्मयुग का म्हणतात? तर मुख्यतः या काळामध्ये साधन निर्मितीसाठी दगडाचा वापर केला जात होता. त्यामुळे यूज ऑफ अ स्टोन ॲज अ मेन रॉ मटेरियल, दगडाचा मुख्यतः साधन म्हणून वापर, ऑप्शन सी इथे योग्य उत्तर असेल. विच सिक्वेन्स करेक्टली रिप्रेझेंट द स्टेजेस ऑफ द स्टोन एज? पाषाण युगाचे योग्य टप्पे क्रमाने कोणते आहेत? तर पॅलिओलिथिक, मेसोलिथिक आणि निओलिथिक हे टप्पे पाषाण युगाचेच म्हणजे अश्मयुगाचे योग्य क्रमाने असणारे टप्पे आहेत. द टर्म पॅलिओलिथिक मीन्स पुरापाषाण या शब्दाचा अर्थ काय? तर पॅलिओ म्हणजे ओल्ड आणि लिथिक म्हणजे स्टोन म्हणजेच जुना अश्मयुग, ओल्ड स्टोन एज या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. विच रॉ मटेरियल वॉज कॉमनली युज्ड फॉर टूल्स इन महाराष्ट्र ड्युरिंग द पॅलिओलिथिक पीरियड? पुरापाषाण काळात महाराष्ट्रात साधनासाठी कोणता दगड वापरला जात होता? तर महाराष्ट्रात बेसॉल्ट हा दगड पुरापाषाण काळात साधनांसाठी वापरला जात असे. त्यामुळे ऑप्शन सी बेसॉल्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच टाइप ऑफ टूल्स वेर प्रॉमिनंट इन द लोअर पॅलिओलिथिक फेज? खालच्या पुरापाषाण काळात कोणती साधने प्रमुख होती? तर हेवी टूल्स म्हणजेच जड साधने जसे की हातकुऱ्हाडी ही साधने खालच्या पुरापाषाण काळात वापरली जात असायची. म्हणून ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. व्हॉट डिस्टिंग्विशेस द मिडल पॅलिओलिथिक फेज? मध्य पुरापाषाण काळाचे वैशिष्ट्य काय आहे? तर मध्यम पुरापाषाण युगामध्ये दगडांच्या तुकड्यापासून बनवलेली साधने वापरली जात असायची. म्हणून यूज ऑफ अ फ्लेक टूल, ऑप्शन सी इथे योग्य उत्तर असेल. अप्पर पॅलिओलिथिक टूल्स इन्क्लुडेड विच ऑफ द फॉलोइंग? उच्च पुरापाषाण काळात कोणती साधने वापरली जात होती? तर या काळामध्ये प्रगत साधने विकसित झाली होती. त्यामुळे ब्युरिन्स आणि स्क्रेपर्स ही साधने उच्च पुरापाषाण काळामध्ये वापरली जात असायची. द बेलन व्हॅली इज इम्पॉर्टंट बिकॉज इट शोज? बेलनखोरे महत्वाचे का आहे? तर बेलनखोरे येथे सततचे वस्तीचे पुरावे आढळतात. इट शोज कंटिन्युटी फ्रॉम पॅलिओलिथिक ऑनवर्ड. तर ऑप्शन सी कंटिन्युअस ह्युमन ऑक्युपेशन, सततची मानव वस्ती, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे द मेसोलिथिक पीरियड रिप्रेझेंट्स विच टाइप ऑफ स्टेज? मध्यपाषाण काळ कोणत्या प्रकारचा टप्पा दर्शवतो? तर मध्यपाषाण काळ हा पुरापाषाण व नवपाषाण यातील संक्रमणाचा टप्पा आहे. तर संक्रमणकालीन टप्पा म्हणजेच ट्रान्झिशनल स्टेज हा मध्यपाषाण काळ दर्शवतो. व्हॉट मेजर एन्व्हायरमेंटल चेंज मार्क द बिगिनिंग ऑफ द मेसोलिथिक पीरियड? मध्यपाषाण काळाच्या सुरुवातीला कोणता पर्यावरणीय बदल झाला? तर मध्यपाषाण काळाच्या सुरुवातीला हवामान उबदार झालं आणि वनस्पती तसेच प्राणी वाढले. त्यामुळे
एंड ऑफ द आइस एज अँड वॉर्मर क्लायमेट, हिमयुग समाप्त होऊन उबदार हवामान तयार झाले. मायक्रोलिथ्स आर बेस्ड डिस्क्राइब्ड ॲज, सूक्ष्म दगडी साधनांचे योग्य वर्णन काय आहे? तर ही सूक्ष्म दगडी साधनं लहान व अचूकतेने बनवलेली साधने होती. त्यामुळे ऑप्शन बी स्मॉल जिओमेट्रिक स्टोन टूल्स, लहान भूमितीय दगडी साधने, हे इथे योग्य उत्तर आहे. विच न्यू ॲक्टिव्हिटी बिगन ड्युरिंग द मेसोलिथिक पिरियड, मध्यपाषाण काळात कोणती नवीन क्रिया सुरू झाली? तर मध्यपाषाण काळात शिकारी करण्यासोबत प्राण्यांचे पालन सुरू झाले, म्हणून ॲनिमल डोमेस्टिकेशन, ऑप्शन सी प्राण्यांचे पालन, हे इथे योग्य उत्तर आहे. रॉक पेंटिंग्स ॲट भीमबेटका मेनली डेपिक्ट, भीमबेटका येथील चित्रे मुख्यतः काय दर्शवतात? तर भीमबेटका येथील चित्रांमध्ये दैनंदिन जीवन दिसते, त्यामुळे डेली लाईफ अँड हंटिंग सीन्स, दैनंदिन जीवन व शिकारी दृश्ये, ऑप्शन बी इथे योग्य पर्याय आहे. द निओलिथिक पीरियड इज मार्क्ड बाय विच मेजर डेव्हलपमेंट, नवपाषाण काळ कोणत्या महत्वाच्या बदलासाठी ओळखला जातो? तर नवपाषाण काळामध्ये शेतीची सुरुवात झाली, म्हणजेच बिगिनिंग ऑफ अ फूड प्रोडक्शन, अन्न उत्पादनाची सुरुवात, ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. हु कॉइंड द टर्म निओलिथिक, नवपाषाण हा शब्द कोणी दिला? तर जॉन लुबॉक यांनी नवपाषाण म्हणजेच निओलिथिक हा शब्द दिला, त्यामुळे ऑप्शन सी जॉन लुबॉक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप वॉज कल्टिवेटेड ड्युरिंग द निओलिथिक पीरियड, नवपाषाण काळात खालीलपैकी कोणते पीक घेतले जात होते? तर नवपाषाण काळामध्ये व्हीट म्हणजेच गहू हे मुख्य पीक घेतले जात होते, म्हणून ऑप्शन सी व्हीट, गहू इथे योग्य उत्तर आहे. व्हॉट आर सेल्ट्स इन द निओलिथिक कॉन्टेक्स्ट, नवपाषाण काळातील सेल्ट्स म्हणजे काय? तर सेल्ट्स हे नवपाषाण काळामध्ये वापरली गेलेली पॉलिश्ड म्हणजेच घासलेली दगडी साधने किंवा दगडी कुऱ्हाडी होत्या, म्हणून ऑप्शन बी पॉलिश्ड स्टोन ॲक्सेस, घासलेली दगडी कुऱ्हाडी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मेहरागड इज अ सिग्निफिकंट फॉर विच फीचर, मेहरगड कशासाठी महत्वाचे आहे? तर मेहरगड येथे शेती आणि वस्तीचे पुरावे मिळतात, त्यामुळे ऑप्शन सी अर्ली ॲग्रिकल्चर अँड सेटलमेंट्स, प्रारंभीची शेती आणि वस्ती, हे येथे योग्य उत्तर आहे. Which period is associated with the beginning of metal use along with the stone tools, दगडी साधनांचा, धातूंचा वापर सुरू झालेला काळ कोणता? तर ताम्रपाषाण काळामध्ये दगड आणि तांब हे दोन्ही पदार्थ वापरले जात होते, त्यामुळे ऑप्शन बी चॅल्कोलिथिक पीरियड, ताम्रपाषाण काळ, हे याचं योग्य उत्तर आहे. द हरप्पन सिव्हिलायझेशन वॉज डिस्कवर्ड ड्युरिंग विच इयर, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या काळात लागला? तर हडप्पा संस्कृतीसाठी झालेलं उत्खनन जे आहे ते 1920 ते 22 मध्ये झालं होतं, त्यामुळे ऑप्शन सी 1920 ते 22 हे याचं योग्य उत्तर आहे. विच रिव्हर इज असोसिएटेड विथ द साइट ऑफ अ हडप्पा, हडप्पा स्थळ कोणत्या नदीकाठी आहे? तर इथे कन्फ्यूज होऊ नका, इथे जरी हडप्पा संस्कृतीला सिंधू नदी सभ्यता असं म्हटलं जातं, तरीही हडप्पा हे स्थळ रावी या नदीच्या काठी वसलेलं असून रावी ही सिंधूची उपनदी आहे. कलेक्टिव्हली हडप्पा संस्कृतीला सिंधू घाटी सभ्यता पण म्हटलं जातं, पण हडप्पाचं जे ॲक्च्युअल लोकेशन आहे ते रावी नदीच्या काठी वसलेलं आहे, म्हणून ऑप्शन बी रावी हे याचं योग्य उत्तर आहे. द हरप्पन सिव्हिलायझेशन इज डेटेड अप्रॉक्सिमेटली बिटवीन, हडप्पा संस्कृतीचा कालावधी साधारणतः कोणता आहे? तर हडप्पा संस्कृतीचा मुख्य कालावधी हा इसवी सन पूर्व 2600 ते 1900 हा आहे, त्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर असेल. वाय इज द टर्म हरप्पन सिव्हिलायझेशन प्रेफर्ड ओव्हर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन? तर सिंधू संस्कृतीऐवजी हडप्पा संस्कृती हा शब्द का वापरला जातो? तर मित्रांनो, हडप्पा संस्कृतीचं ज्यावेळेस उत्खनन चालू होतं त्यावेळेस हडप्पा हे पहिलं उत्खनन झालेलं स्थळ आहे जे रावी नदीच्या काठी वसलेलं आहे, त्यामुळे फर्स्ट साइट डिस्कवर्ड वॉज हडप्पा, पहिले स्थळ हे हडप्पा येथे सापडले. सो हरप्पन सिव्हिलायझेशन इज कन्सिडर्ड अर्बन बिकॉज ऑफ, हडप्पा संस्कृती नागरिका मानली जाते. तर हडप्पा येथे शहर नियोजन व विशेष कामं त्या काळामध्ये केली होती, त्यामुळे प्लॅन्ड सिटीज अँड स्पेशलायझेशन, नियोजित शहरे आणि विशेषीकरण, ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे.
विच फेज ऑफ अ हरप्पन सिव्हिलायझेशन शोज फुल्ली डेव्हलप्ड सिटीज? पूर्ण विकसित शहरे कोणत्या टप्प्यात दिसतात? तर मॅच्युअर फेज जी आहे म्हणजेच प्रौढ टप्पा जो आहे त्या काळामध्ये शहरे विकसित झाली होती. म्हणून ऑप्शन बी मॅच्युअर हरप्पन फेज प्रौढ टप्पा हे इथे योग्य उत्तर असेल. विच ऑफ द फॉलोइंग इज द वेस्टर्न मोस्ट हरप्पन साइट? खालीलपैकी पश्चिमेकडील सर्वात दूरचं हडप्पा स्थळ कोणतं आहे? तर सुतकगंडोर हे सर्वात पश्चिमेकडील स्थळ आहे जे पाकिस्तान आणि इराण बॉर्डरवरती लोकेटेड आहे. त्यामुळे ऑप्शन सी सुतकगंडोर हे याचं योग्य उत्तर आहे. द ईस्टर्न मोस्ट लिमिट ऑफ अ हडप्पा सिव्हिलायझेशन इज? हडप्पा संस्कृतीची पूर्वेकडील मर्यादा कोणती? तर आलमगीरपूर ही हडप्पा संस्कृतीची पूर्व मर्यादा आहे. म्हणून ऑप्शन सी आलमगीरपूर हे इथे योग्य उत्तर असेल. द कोर रिजन ऑफ द हडप्पन सिव्हिलायझेशन वॉज असोसिएटेड विथ विच रिव्हर सिस्टम? हडप्पा संस्कृतीचा मुख्य प्रदेश कोणत्या नदी प्रणालीशी संबंधित होता? तर हडप्पा संस्कृतीचा मुख्य प्रदेश हा घग्गर हाकरा रिव्हर या नदीशी संबंधित होता. त्यामुळे ऑप्शन डी घग्गर हाकरा नदी प्रणाली हे याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट वॉज द टिपिकल डिव्हिजन ऑफ अ हरप्पा सिटीज? हरप्पा शहराची रचना कशी विभागलेली होती? तर हरप्पा शहरांची रचना ही दुर्ग भाग आणि खालचा भाग अशी विभागली गेली होती. ऑप्शन बी सिटाडेल अँड लोअर टाउन, दुर्ग भाग आणि खालचा शहर भाग इथे योग्य उत्तर आहे. व्हॉट वॉज द मेन फीचर ऑफ अ हरप्पन स्ट्रीट प्लॅनिंग? हडप्पा रस्त्यांच्या नियोजनाचे वैशिष्ट्य काय होते? तर हडप्पा रस्त्यांचे नियोजन, तर हडप्पा रस्ते हे समकोनात छेदत होते. त्यामुळे स्ट्रीट्स इंटरसेक्टेड ॲट अ राईट अँगल्स फॉर्मिंग अ ग्रीड, म्हणजेच ऑप्शन सी ग्रीड पॅटर्न विथ द राईट अँगल्स, समकोनात जुळणारी जाळीदार रचना हे याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट डज द ॲडव्हान्स ड्रेनेज सिस्टीम हरप्पन्स इंडिकेट? हडप्पा जलनिस्सारण प्रणाली काय दर्शवते? तर हडप्पा संस्कृतीमध्ये जी जलनिस्सारण प्रणाली होती ती झाकलेल्या स्वरूपामध्ये किंवा भूमिगत पद्धतीची होती. त्याच्यामुळे हडप्पन लोकांना स्वच्छतेचं ज्ञान होतं. ऑप्शन डी नॉलेज ऑफ अ सॅनिटायझेशन. ऑप्शन डी नॉलेज ऑफ अ सॅनिटायझेशन. द ग्रेट बाथ इज लोकेटेड ॲट विच साईट? ग्रेट बाथ कोणत्या स्थळी आहे? तर ग्रेट बाथ ही मोहिंजादाडो येथे आहे. त्यामुळे ऑप्शन सी मोहिंजादाडो हे याचं योग्य उत्तर आहे. विच स्ट्रक्चर इंडिकेट्स हरप्पन इन्व्हॉल्वमेंट इन अ मेरीटाईम ट्रेड? सागरी व्यापाराचे पुरावे कोणत्या संरचनेमध्ये दिसतात? तर लोथल येथील जो धक्का आहे तो सागरी व्यापार दर्शवतो. तर ऑप्शन बी डॉकयार्ड म्हणजेच धक्के किंवा बंदर हे हडप्पा संस्कृतीचे सागरी व्यापाराचे पुरावे देतात. विच क्रॉप वॉज अन इम्पॉर्टंट प्रोडक्ट ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन? हडप्पा संस्कृतीतील महत्वाचे पीक कोणते होते? तर हडप्पा संस्कृतीमध्ये कापूस पिकवला जात असे. म्हणून ऑप्शन सी कॉटन, कापूस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच मेटल वॉज नॉट नोन टू द हरप्पन्स? हडप्पा लोकांना कोणता धातू ज्ञात नव्हता? तर हडप्पा लोकांना आयर्न म्हणजेच लोखंड या धातूचं ज्ञान नव्हतं. म्हणून ऑप्शन डी आयर्न, लोखंड इथे योग्य उत्तर आहे. हरप्पन सील्स वेर मेनली मेडअप ऑफ? हडप्पा शिक्के मुख्यतः कशाचे बनलेले होते? तर हडप्पा शिक्के हे स्टिअटाईट पासून बनवलेले होते. म्हणून ऑप्शन बी स्टिअटाईट हे याचं योग्य उत्तर आहे. द हरप्पन स्क्रिप्ट इज कॅरेक्टराइज्ड बाय? हडप्पा लिपीचे वैशिष्ट्य काय आहे? तर हडप्पा लिपी ही अजूनही उलगडलेली नाहीये आणि याच्यामध्ये सुमारे 400 चिन्हांचा समावेश आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी अनडिसायफर्ड विथ अबाउट 400 साइन्स, सुमारे 400 चिन्हांसह न उलगडलेली लिपी. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर थिअरी फॉर द डिक्लाइन ऑफ अ हरप्पन सिव्हिलायझेशन? हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे एक महत्वाचे कारण कोणते मानले जाते? तर हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे एक मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक आपत्ती व हवामान बदल हे मानले जाते. त्यामुळे नॅचरल कॅलॅमिटीज अँड क्लायमेट चेंज, नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदल इथे योग्य उत्तर असेल. द वैदिक पीरियड इज जनरली डेटेड बिटवीन? वैदिक काळाचा कालावधी साधारणतः कोणता आहे? तर वैदिक काळ हा सुमारे इसवी सन पूर्व 1500 ते 600 पर्यंत आहे. म्हणून ऑप्शन बी 1500 BCE
टू 600 BC, इसवी सन पूर्व 1500 ते 600. द वैदिक एज इज डिवायडेड इनटू विच टू फेजेस. वैदिक काळ दोन कोणत्या टप्प्यामध्ये विभागला जातो? तर वैदिक काळ हा प्रारंभिक आणि उत्तर वैदिक काळ अशा दोन टप्प्यामध्ये विभागतात. त्यामुळे ऑप्शन सी, अर्ली वैदिक अँड लेटर वैदिक पिरियड. प्रारंभिक वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ अशा दोन टप्प्यामध्ये वैदिक काळ हा विभागला जातो. सो द टर्म वेदा इज डिराइव्ड फ्रॉम विच रूट. वेद हा शब्द कोणत्या धातूपासून तयार झाला आहे? तर वेद हा शब्द विद म्हणजेच नो किंवा नॉलेज या शब्दापासून तयार झालेला आहे. त्यामुळे ऑप्शन बी, विद टू नो, हे याचं योग्य उत्तर आहे. विच इज द ओल्डेस्ट वैदिक टेक्स्ट. सर्वात प्राचीन वैदिक ग्रंथ कोणता आहे? तर ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. त्यामुळे ऑप्शन डी, ऋग्वेद, हे याचं योग्य उत्तर आहे. हाऊ मेनी हायम्स आर देअर इन ऋग्वेदा. ऋग्वेदात किती सुक्ते आहेत? तर ऋग्वेदामध्ये 1028 सुक्ते आहेत. ऑप्शन सी इथे योग्य असेल. द सामवेदा इज मेनली असोसिएटेड विथ. सामवेद मुख्यतः कशाशी संबंधित आहे? तर सामवेद हा मुख्यतः सूर आणि गाण्यांशी संबंधित आहे. म्हणून ऑप्शन बी, मेलडीज अँड चॅन्टिंग, सूर व गाणे, याचं योग्य उत्तर आहे. द यजुर्वेदा प्रोव्हाइड्स. यजुर्वेद कशासाठी प्रसिद्ध आहे? तर यजुर्वेद हा यज्ञ करण्याच्या सूचना देतो. म्हणून रूल्स फॉर अ सॅक्रिफाइस, यज्ञविधीचे नियम, ही ते योग्य उत्तर असेल. द अथर्ववेदा मेनली कंटेन्स. अथर्ववेदात मुख्यतः काय आहे? तर अथर्ववेदामध्ये स्पेल्स आणि चार्म्स म्हणजेच मंत्र आणि जादू या गोष्टी आहेत. म्हणून ऑप्शन सी, स्पेल्स अँड चार्म्स, इथे योग्य उत्तर आहे. द टर्म्स श्रुती रेफर्स टू. श्रुती म्हणजे काय? तर श्रुती म्हणजे ऐकलेले ज्ञान आणि 4 वेद हे श्रुती या प्रकारामध्ये मोडतात. म्हणून ऑप्शन बी, ओरल सॅक्रेड टेक्स्ट, मौखिक पवित्र ग्रंथ, इथे योग्य उत्तर आहे. द ओरिजिनल होमलँड ऑफ आर्यन्स इज बिलीव्ड टू बी. आर्यांचे मुख्य स्थान कुठे मानले जाते? तर आर्य हे मध्य आशियामधून भारतामध्ये स्थलांतरित झाले होते. त्यामुळे ऑप्शन डी, सेंट्रल एशियन स्टेप्स, मध्य आशियातील गवताळ प्रदेश, इथे योग्य उत्तर असेल. द अर्ली वैदिक आर्यन्स प्रायमरली इनहॅबिटेड विच रिजन. प्रारंभिक वैदिक काळात आर्य मुख्यतः कोणत्या प्रदेशात राहत होते? तर प्रारंभीच्या काळामध्ये आर्य सप्तसिंधू प्रदेशामध्ये राहत होते. त्यामुळे ऑप्शन बी, सप्तसिंधू रिजन, सप्तसिंधू प्रदेश, इथे योग्य उत्तर असेल. विच रिव्हर मार्क द ईस्टर्न लिमिट ऑफ अर्ली वैदिक सेटलमेंट. प्रारंभिक वैदिक वसाहतीची पूर्व मर्यादा कोणती नदी होती? तर यमुनेपर्यंत प्रारंभिक आर्यांचा विस्तार झाला होता. म्हणून ऑप्शन बी, यमुना, इथे योग्य उत्तर आहे. द अर्ली वैदिक इकॉनॉमी वॉज मेनली बेस्ड ऑन. प्रारंभिक वैदिक अर्थव्यवस्था मुख्यतः कशावरती आधारित होती? तर प्रारंभिक वैदिक अर्थव्यवस्थेमध्ये मुख्यतः पशुपालन महत्वाचे होते. त्याच्यामुळे ऑप्शन सी, पॅस्टोरॅलिझम, पशुपालन, हे इथे योग्य उत्तर आहे. इन द अर्ली वैदिक पीरियड वेल्थ वॉज मेजर्ड इन. प्रारंभिक वैदिक काळात संपत्ती कशात मोजली जात होती? तर प्रारंभिक वैदिक काळामध्ये संपत्ती ही गुराढोरांवरनं मोजली जात असायची. म्हणून ऑप्शन सी, कॅटल, गुरेढोरे, हे इथे योग्य उत्तर असेल. विच क्रॉप वॉज मेनली कल्टिवेटेड इन द अर्ली वैदिक पीरियड. प्रारंभिक वैदिक काळात कोणते पीक घेतले जात होते? जव म्हणजेच बार्ली हे पीक प्रारंभीच्या वैदिक काळामध्ये घेतले जात असायचे. म्हणून ऑप्शन सी, बार्ली, जव, हे याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट मेजर चेंज अकर्ड इन द लेटर वैदिक इकॉनॉमी. उत्तर वैदिक काळामध्ये अर्थव्यवस्थेत कोणता मोठा बदल झाला? तर उत्तर वैदिक काळामध्ये अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून होती आणि शेती हा प्रमुख व्यवसाय बनली. त्यामुळे ऑप्शन सी, ऍग्रिकल्चर बिकम डॉमिनंट, शेती प्रमुख झाली. विच मेटल प्लेड अ की रोल इन अ लेटर वैदिक एक्सपान्शन. उत्तर वैदिक विस्तारात कोणत्या धातूची भूमिका महत्वाची होती? तर उत्तर वैदिक काळामध्ये लोखंडाचा वापर करण्यात आला. लोखंडाचा वापर करून लोखंडी हत्यारांनी जंगले साफ करण्यात आली आणि तिथे शेती करण्यात आली. म्हणून ऑप्शन डी, आयर्न, लोखंड, इथे योग्य उत्तर आहे. द बेसिक युनिट ऑफ अर्ली वैदिक सोसायटी वॉज. प्रारंभिक वैदिक समाजातील मूलभूत घटक कोणता होता? तर प्रारंभिक वैदिक समाजामध्ये कुटुंब हा मूलभूत घटक होता. त्यामुळे कुळ, ऑप्शन सी, हे इथे योग्य उत्तर आहे.
विच इन्स्ट्रुमेंट रेस्ट्रिक्टेड मॅरेज विद इन द सेम लिनिएज. एकाच वंशातील विवाहास बंदी घालणारी संस्था कोणती? एकाच गोत्रामध्ये विवाह निषिद्ध होता, त्यामुळे गोत्र सिस्टीम, गोत्र व्यवस्था. ऑप्शन डी इथे योग्य उत्तर आहे. विच कॉन्सेप्ट एम्फसाइज्ड लिबरेशन फ्रॉम सायकल ऑफ रिबर्थ. पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्तीवर कोणती संकल्पना भर देते? तर मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूतून मुक्ती, म्हणून ऑप्शन सी मोक्ष याचं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण एन्शियंट इंडियन हिस्ट्री मधील महत्वाचे 50 पेक्षा अधिक MCQ पाहिलेले आहेत, त्यासोबत त्यांचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा पाहिलेलं आहे. अशाच पद्धतीने या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक आता ॲमेझॉनवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. हे पुस्तकं तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून मिळतील. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.